काय चाललंय तुमचं लहान मुलासारखं? हा, लहान मुलांच्याच गोष्टी चालल्या होत्या. उषा मावशी, आई काय चाललंय? विचार तुझ्या बायकोला. म्हणून हसू नकोस, काय चाललंय सांग. अगं सांग ना. काही नाही. तू सामान आणलंस का सगळं? हो, हे काय आणलंय? बर, मी काय म्हणते, सगळं बरोबर आणलंय ना? म्हणजे नावं बघून आणले ना, तर आपल्या भांड्यामध्ये मिक्स होती. आई, गवळी काकूंच्या भांड्यांवर त्यांचं नाव असतं, मिक्स होणार नाही. बरं झालं. चहा घेणार ना तू? हो, कडक कर. आणि मी काय म्हणते, ते ह्यांना सांगितलं काय रे? उषा मावशी, चैत्या शेठ आलेले आहेत आणि सगळं सामान घेऊन आलेले आहेत. काय रे, तुला चहाचा वास काय लांबूनच येतो काय? चहाच्या वेळेला बरोबर टपकतोस. मावशी, आता एवढं काम केल्यावर एक कप चाय तर बनतोच ना. नाही मिळणार. घपरे, मिळणार बाबू, मिळणार. गंमत करतोय बस. मारू नको. हे बघ, हे सगळं सामान आणलं, याच्यात फुलं वगैरे आहेत फुलं सगळी. आणली? हा. हा. ह्याच्यात ते आणि मेण मोतीचं सामान सगळं आणलंय, सगळं आणलंय. आणि ह्याच्यात फळं वगैरे आहेत. आहे ना? हा. हा. आणि मला सांग, तुळशी आणले ना, भेटली काय? भेटली सगळी तुळशी वगैरे सगळं आणलंय. बघ, तू टेन्शन नको घेऊ, सगळं सामान आणलेलं आहे. आणि राहिलंच रे माझं आमंत्रणाचं, मला सांगताच नाही आलं. तू काय करीला सांगितलंस? सांगितलं आणि त्या विंग मधले जोशी? मावशी, सगळ्यांना सांगितलंय. हा, बरं झालं. काय रे, काय झालं? काय नाही, स्टीलचं भांड फुटलं, पडलं. अरे देवा. मावशी, ते फक्त चहाचं. देते देते. हे मनू करते चहा. हा. मावशी, आज तरी तुझ्या सुनेच्या हातचा चहा मिळेल ना पूजेच्या आधी? घेऊन जा, मी आणते. ए आगाऊ, आणते त्याच्या. दे. चैत्या, ऐकलं बर का मी? चैत्या 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 नाही म्हणायचा मावशी, तिला सांगा आदराने चैतन्य भाऊजी म्हणायचं मला. हा. ओ बाय माझे, चहा हवाय ना तुला? हवाय ना? अरे अरे, काय रे लहान मुलासारखं, दे दे त्याला, दे. चैतन्य भाऊजी म्हणे. तुला त्रास नको देऊ. बरं ऐक चैत्या, गुरुजींना फोन केला होता ना? मावशी, त्यांना फोन केला, ते वेळेत येणार आहेत. हा, वेळेत आले पाहिजे रे, दुसरं काय नाही. आणि ह्याची तुळशीची पानं बरोबर आणलीस ना? आणलेत नाही बघ, याच्या खाली 108 पानं भरली पाहिजे बाबू. हा, भरतील भरतील. आणि गजरे. मावशी, गजरे तर तू सांगितले नाही ना मला आणायला. तुला स्वतःचं डोकं नाही चालवतायत काय रे? मेंदू नाही दिलं त्याला देवानी? तू ओरडते आणि काय रे? मावशी, तिकडे समया ठेवल्यात ना? हा, मला जरा त्या काळ्या झालेल्या वाटतायत. लय हा, ते आपल्याला लिंबाने घासायला पाहिजेत ना. घासायला पाहिजे. आपण जाऊयात. हा, चल चल. हे घे. हो, आज लिंबाने घासायला हे घे. जाऊया जाऊया. हा. आपण ये लवकर, ये, हा, ये लवकर. हा, आलो. हा हा मावशी, आलो. हा, मी गेलो गेलो. बस. आणि मनू, कोरा चहा. तू कधीपासून कोरा चहा प्यायला लागलीस? मला आवडतो, वेट लॉस साठी चांगला असतो. हो. तुला मी काय आज ओळखतो? मनू, दूध संपलंय ना? उषा मावशी ऐकेल ना, दे इकडे. कधी कधी ना मला दडपण येतं म्हणून तुझ्या या प्रेमाचं. वेडा आहेस का? आणि सोड. थांब, कसलं टेन्शन आहे? काही नाही. आई बाबा येतील ना रे पूजेला? मला आठवण येते त्यांची. येतील ते. हे घे. नको. घे. आणि अरे, खरं तर मला कोराच चहा आवडतो. मी आईला सांगतो दुधाचा चहा करू नकोस, तरी पण ती करते ग. दे आणि दे. संपला संपला.
ये कशी दिसतेय बाय माझे किती गोड दिसते ग. घरातल्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. सौभाग्यवती भव. मुलीच्या आई वडिलांना बोलवा. मुलीचे आई वडील पण मीच आहे गुरुजी. चला पूजेला बसा. ऐक 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 गाठ राहिली बांधायची. पंचामृत कुठे? पंचामृत चैत्या पंचामृत. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम वासुदेवाय नमः. नवऱ्याच्या हाताला हात लावा आणि म्हणा मम. मला कामं सांगितली. प्रसाद कुठे आहे? हाय तयार आहे. आणलं आणते आणते. हॅलो मानसी. या 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 नमस्कार. अगं मी बघते ना, तू पूजेचं बघ ना. बसा बसा निवांत बसा. आपलंच घर समजा. हा. काय मानसी मॅडम, आम्हाला माहितीच पडून दिले नाही. अगदीच सिक्रेट ठेवलं हो लग्नाचं. म्हणजे माझं जाऊ द्या हो, नीलम मॅडम आणि ईशा मॅडमला सुद्धा कळू दिले नाही. हो ना. खायला घेऊन ये त्यांना. आणतो आणतो. काय खा ना खा. परत गिफ्ट कधी द्यायचं? देऊया ना, पूजा वगैरे होऊ द्या नंतर देऊया. काय घाई आहे, देऊया आपण. सौभाग्यवती भव. अरे मिस मानसी, अहो तुमची लग्नगाठ सुटली.
तरी 7 जन्माची गाठ आहे. इतक्या सहजासहजी सुटणार नाही. आणि हो, मिसेस मानसी अनिकेत उषा. मिस मानसी, मिसेस मानसी आणि अनिकेत या. सराव याची काहीच गरज नाहीये. सर तुम्ही दर्शन घ्या ना. आता घ्या. थँक्यू सर. अरे मिस मानस, मिसेस मानसी उघडून तर बघा. नंतर बघते मी. असं काय करताय, उघडून बघा ना. नाही सर, राहू दे, मी नंतर बघते. मावशी तुम्ही सांगा बरं. साहेब बोलतायत तर उघड. फाईल नुसती फाईल काय बघताय, फाईलच्या आत काय ते बघा ना. अमेझिंग गिफ्ट आहे. म्हणजे असं गिफ्ट आजवर कोणीच कोणाला दिलं नसेल. बघा 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 ना, बघा आतमध्ये बघा मिस मानसी. मिसेस मानसी. हा, अरे लक्षात नाही आलं पटकन. मिसेस मानसी. गोपे गोपे आपल्याला सवय नाही अजून यांना मिसेस मानसी असं म्हणण्याची. 117 दिवसांपूर्वी लग्न केलंय यांनी, पण आपल्याला आज कळतंय ना. पण मिसेस मानसी, 117 दिवसांनी तुम्ही जेव्हा माझ्या आईबाबांना तुमच्या लग्नाची बातमी सांगितलीत तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन आठवते ना. आम्ही लग्न केलंय. बाबा नको लावू मला. रिॲक्शन आठवते ना की आठवण करून देऊ. हं? डिवोर्स. हे बघा, तुम्हाला तुमच्या आईबाबांची काळजी नसली तरी मला माझ्या आईबाबांची काळजी आहे. त्यांच्या काळजीपोटी करतोय मी हे सगळं, म्हणून इतकं पर्सनली लक्ष घालतोय मी या सगळ्यात. मावशी, मावशी तुला यातलं काहीच माहित नाहीये. अगं, काल मिसेस मानसींच्या बाबांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला. त्यांचा जीव वाचावा म्हणून मी त्यांना असं प्रॉमिस दिलं की हे दोघं डिवोर्स पेपरवर सह्या करतील. तेव्हा कुठे ते शांत झाले आणि खोली बाहेर आले. आणि यांनीच परवानगी दिली, हो की नाही मिस मानसी? आठवतंय ना तुम्हाला? आपल्या मनूचा जोवर घटस्फोट होत नाही तोवर मी तुमच्या या घरात पुन्हा पाऊल टाकणार नाही. आणि एवढंच नाही, तर आपली मनू तुम्ही सांगाल त्याच मुलाशी लग्न करेल. प्लीज ठरवा पटकन, बाबा की हा ड्रायव्हर. मिस मानसी, विचार कसला करता? ठरवा लवकर, हा ड्रायव्हर की बाबा? बाबा. बाबा महत्वाचे. बाबा, बाबा ऐका माझं.
आपली मनू तुम्ही सांगाल तसं वागायला तयार आहे. हा हा माझा विश्वास ठेवा. आता या बरं बाहेर. ट्रस्ट मी, या बाहेर. आता मला सांग मावशी, लेकीनं बापाला दिलेलं हे प्रॉमिस पूर्ण करायला नको का? खरं तर मला वाटलं होतं मिस मानसी तुम्हीच ही सगळी तयारी कराल. पण ठीक आहे, आता काय, आता हे प्रॉमिस पूर्ण करण्याची वेळ आली आहे. सर आपण याबद्दल नंतर बोलू ना. हा, डोंट वरी, मी सगळी तयारी केलेली आहे. मी केस रेडी ठेवलेलीच आहे. फक्त तुम्ही दोघांनी सह्या केल्यात ना की झाला डिवोर्स. यू चल. बाबांचा जीव वाचावा, त्यांच्या काळजीपोटी. इतकं तर कराल मिसेस मानसी. अनिकेत, उषा, येतो. दादा 2 कटिंग. आणि आईला कॉल करून बघू का रे? खूप आठवण येते तिची. कर. काय देसाई साहेब? हो देसाई साहेब. थँक्यू. काय झालं? आई उचलत नाही का फोन? आईचं काही नाही रे, तिचे गुडघे दुखतात त्यामुळे तिला फोन पर्यंत पोहोचायलाच वेळ होईल. पण ताई का फोन उचलत नाहीये ते कळत नाहीये. तू पुन्हा ट्राय कर. हो देसाई साहेब, कधीपासून बघतो, किती वेळ त्याला फोन वाजतोय तो. हे हिरो बटन दाबायचं म्हणजे कॉल घेता येतो. हॅलो 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 हॅलो. असं कसं केलं ग त्या समर सरांनी? दुष्टपणाच आहे हा. आता काय तुझा पोरीच्या जीवाला घोर लावलाय. बरं आहे हे घरात नाहीयेत. ह्यांनी जर ऐकलं असतं ना तर 1 मिनिटा भलतच होऊन बसलं असतं. एवढा साहेबासारखा साहेब, त्याला काय गरज होती दुधात मिठाचा खाडा घालायची? नाहीतर काय, या मनूच्या जीवाला काय घोर लागलाय ना काही कळतच नाहीये ग. काय करावं? उषा, तिची पत्रिका दाखवूया का ग? हा ताई, खरंच दाखवा. काय खर्च असेल ना तो मी करेल. म्हणजे काय होम हवन पूजा बिजा मी करन, पण खरंच दाखवा पत्रिका. काळजी वाटून राहिली पोरीची. उषा, तू आहेस ना म्हणून माझ्या जीवाला आधार आहे ग. नाहीतर मुलगी सासरी गेल्यावर एक काळजी असते की तिचं आणि सासूचं पटेल का, सगळे तिला सांभाळून घेतील का, घर कसं असेल. उषा, पण ती तुझ्या घरात आहे ना तर खरंच मला काळजी नाहीये का उषा? निर्मला ताई, ती काय माझी सून नाही, माझी लेक आहे, लेक. चला चांगल्या पोळ्या करूया. तुम्ही नका करू, मी करते. तुम्ही आराम करा, जा.
आणि काय घोळ आहे तेच कळत नाहीये. म्हणजे मी हॅलो हॅलो करते पण समोरून कोणीच बोलत नव्हतं. तुला आईशीच बोलायचंय ना, मग माझी आता तुझ्या घरीच काम करत असेल तर मी आईला फोन लावतो. आज बाई किंचाळे बाबांच्या भजनात मन माझे गुंतून गेले दर्शनात. हॅलो, हा आई, मी अनिकेत बोलतोय. हा अनिकेत. अगं आई, हळू, माझं नाव घेऊ नकोस. हळू बोलू. सॉरी सॉरी, हळू बोलते. हा, आई तू मनुष्य आईला फोन दे ना आणि गुपचूप दे. सासूबाईंशी बोलायचंय. देते देते. हा आई, का आई दे ना. आई ऐकतेस का तू? रॉंग नंबर है. ज्याला मेला ना कामधंदेच नाही ना, फोन करतात केव्हा पण. हा, बाबा 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 किंचाळे बाबा 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 बाबा. काय झालं? कट केला त्याने पण. हम परत करतो. नेटवर्क इश्यू असेल, जाऊ दे. चल आपण जाऊ आता. समर सर वेळेच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहेत. मग चल. चल. मनू, मनू सॉरी ना, खरंच सॉरी. एवढं का चिडतीयस? अरे अन्या बाई मनू नाही, सॉरी, मानसी बहिणी. सासूआई ना बरोबर बोलते. सासूबाई, हा काय म्हणते ती माझ्याबद्दल? हेच की चहाचा वास आला ना की चैथ्या लगेच टपकतोच. थँक्यू. माझा चहा गार झालाय, मला पण गरम करून देतेस का? तुला बिस्किट वगैरे काही आणू? अगं माझं सोड ना, अन्याबाईला चहा गरम करून पाहिजे. मी तुला विचारलंय ना, मग तू तुझं सांग. आणू का बिस्किट वगैरे काही? म्हणू अगं सॉरी ना, किती चिडशील. मी समर सरांना सॉरी म्हणू का येऊ? मग तुझा राग शांत होईल. माझ्यासाठी कुणीही काही करायची गरज नाहीये. अन्याबाई, आज माझं यायचं टायमिंग चुकलंय का रे जरा? नेहमीच चुकतो बावळ. चैतन्य, मला उशीर होतोय, येते मी. ए मनू, अरे मी का? ए मनू, मूर्ख. अन्याबाई, अरे हा चहा गरम आहे. तूच पी. धर बिस्किट पण खा. धर. नको, चपाती. गुड मॉर्निंग मानसी मॅडम. गुड मॉर्निंग. हॅलो मानसी मॅम. का बोलायचं नाही का माझ्याशी? नाही, जरा एक अर्जंट फाईल सरांना द्यायची, मग बोलते. अच्छा, म्हणजे समोर सर नीट बोलताय तुझ्याशी? हो का? अगं नाही, काल तुझे मिस्टर आय मीन अनिकेत आले होते ना ऑफिसमध्ये. खूप मोठा इश्यू झाला का ग? नाही, आवाज बाहेरपर्यंत येत होते म्हणून विचारते. आणि तसंही मला खूप काळजी वाटली ना, म्हणून. अगं नाही, काही नाही. असं तू म्हणतेस ग, पण पूजेच्या वेळी समर सरांनी जे काही मॅम, मला ना फाईल अर्जंट द्यायची आहे, आपण नंतर बोलू प्लीज. ओके ओके, सॉरी, यू कॅरी ऑन. तसंही समर सर खूप चिडलेत ना तुझ्यावर, आणि त्यातून जर हे काम वेळेत नाही झालं तर मग अजूनच समर सर नाही चिडलेत.
खरं सांगू का, तुझ्या मिस्टरांनी आय मीन अनिकेतनी समर सरांना ऑफिसमध्ये येऊन असं बोलायला नको होतं. मानसी, नीलम प्लीज मला ना जरा. अगं अजून किती दिवस टाळणार आहेस? अख्ख्या ऑफिसमध्ये चर्चा रंगली होती. पण कसले डॅशिंग आहेत ग तुझे मिस्टर. डायरेक्ट समर सरांना नडले म्हणजे. पण खरं सांगू का, त्याने ही एवढी मोठी रिस्क घ्यायला नको होती. अगं समर सर काय करू शकतात याची कल्पना त्यांना नसेल, पण तुला तरी प्लीज, मी इथे काम करायला येते आणि कामाच्या वेळी फक्त माझं काम करते. काल काय झालं ते चूक होतं, बरोबर होतं, ते काहीही असेल, पण ते माझं पर्सनल आहे. त्यात तुम्हीच काय, इतर कुणीही पडायची काही गरज नाहीये. मानसी मी फक्त. नाही, तुम्ही काहीही बोलू नका. इथे काय घडलं, कोणाला काय वाटलं याने मला काहीही फरक पडत नाही. आणि मी हात जोडते, मला माझं काम करू द्या आणि तुमचंही काम तुम्ही शांतपणे करा. प्लीज प्लीज. काय सहा महिन्यांचा ऍडव्हान्स पगार घेतलाय तुम्ही. हो सर, मला माहिती आहे. दर महिन्याला मी ते परत करेन. सर मला इथलं काम सोडायचंय असं अजिबात नाहीये, पण ज्या गोष्टी घडल्यात ना त्याचा विचार करता. या अशा निगेटिव्ह वातावरणात या असल्या माणसाबरोबर तुम्हाला काम करायचं नाही. नाही सर, काही गोष्टी स्टाफ पर्यंत अर्धवट गेल्यात आणि. अच्छा, आणि मग ते काही अर्थ काढतील हो ना. सर माझ्यामुळे इतर कोणाला त्रास नको म्हणून येते. मिसेस मानसी, मी विचार करून सांगेन या राजीनाम्याबद्दल. तुमचं म्हणणं समजलंय मला. म्हणजे तुम्ही बदललेले आहात, तुम्हाला आणखी एक संधी द्यावी. इतकंच नाही तर तुम्ही खरोखर बदलले आहात हे सिद्ध करण्यासाठी, म्हणजे आमची खात्री पटावी यासाठी तुम्ही काही दिवस इथे येऊन राहणार आहात, बरोबर? हो, म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. हे बघा, आता तरी मला तुमचं असं आमच्याकडे राहायला येणं पटत नाहीये. बाबा, मी जे काही करतोय ते मेघा आणि माझ्या नात्यासाठी करतोय. माझा इतर कुठलाच हेतू नाही. आणि माझी कुठलीही जबाबदारी तुमच्यावर येणार नाही याची मी पूर्ण खात्री घेईन. म्हणूनच प्रत्येक महिन्याला तुम्हाला थोडे पैसेही देत जाईल. नाही म्हणजे तुम्ही एखादा भाडे करू ठेवलाय तसं समजा. म्हणजे माझा अतिरिक्त भार तुमच्यावर येणार नाही आणि मलाही इथे राहताना अवघडल्यासारखं होणार नाही. अर्थात
हे सगळं तुम्हाला मान्य असेल तरच. नियमावली वाचा. हा. नियम क्रमांक 1. नियम क्रमांक 1, मानसीचं नाव देखील या घरात काढायचं नाही. पुढे. नियम क्रमांक 2, मानसीचे आवडते पदार्थ ह्या घरात बनवलेच काय खाल्लेही जाणार नाहीत. बापरे. पुढे वाचा. नक्की कुठले पदार्थ? त्याची यादी केलेली आहे, ती तुम्हाला नंतर देण्यात येईल. नियम क्रमांक 3, मानसीशी बोलण्यास अथवा संपर्क करण्यास सक्त मनाई आहे. तसेच तिच्या संबंधी कुठल्याही व्यक्तीस संपर्क साधता कामा नये. कळलं? पण मग मेघा? मी, निर्मला, मेघा तिघांव्यतिरिक्त कुणीही नाही. अच्छा. ओके ओके. नियम क्रमांक 4, या घरात मानसीच्या आठवणी काढण्याचा प्रयत्न करू नये किंवा त्या विषयावर बोलण्याचाही प्रयत्न करू नये. तसे आढळल्यास दोषींवर सक्त कारवाई करण्यात येईल. बाबा, पण हे सतत मानसी मानसीच होतंय. म्हणजे तिचं नाव सारखं. नाव न घेताही तुम्ही वाचू शकता, तसं कंपल्शन नाही.